चालू असलेला 31 वर्षापासून हा सप्ताह शेवटची सेवा आमच्याकडे येत असते, करीत असतो आम्ही। तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता 7 दिवसाच्या नामस्मरणातून म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संतप्र आहे। संत जगतवंदनीय जगद्गुरु ज्यांनी स्वतःची काया सदैव वैकुंठाला नेण्याची ताकद फुटक्या फुटक्या विण्यावर अवघ्या 42 वर्षात केली। जे देवाला करता आलं नाही ते कार्य करून तुकोबारा सदैव वैकुंठाला गेले। कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामाशी गेले। काहून कमी व्हाले काय ऐकूया आता एक अमृत महाराज चूक झाले वाटाले। महाराज क्षमा करा, महाराजाचा सत्कार करायचा राहिला वडील असं तू आधी लावू का तरी लावताय केला का क्षमा असू द्या महाराज। विठ्ठला आजच्या अभंगामध्ये अलौकिक शब्द आपल्याला ऐकायला मिळाला, आलिंगन। आलिंगन महाराजांनी आजच्या अभंगात वापरला। महाराजांनी आलिंगन दिलं कुणाला? बाबाजी चैतन्याला आलिंगन दिलं। म्हणून उभारला ध्वज ती लोकावरील ऐशी चराचरी कीर्ती। आता कीर्तनाच्या आरंभी जरासं तुम्हाला सांगायचं, एक म्हणजे नामस्मरण विसरू नका, हे पहिलं तुम्हाला कीर्तन। मी 30 वर्षापासून सांगत आलो की आपापलं नाम जप करा आणि संगमेश्वराला वहा। आमच्या भावानं तेव्हापासून ध्यानात धरलं। तुम्हाला सांगतो काय होते ते, येडा मुका जप करते, संगमेश्वराला ओंकारेश्वराला वाहते। आपापला जप करा, हेच संग येणार गठोडं आहे जपाचं नामाचं, बाकी काही येणार नाही। तुम्हाला सांगतो सगळ्याला आशीर्वाद लागतो देवाचा। इथं पट्टी देणाराला, अन्नदान करणाराला, झाडून काढणाराला, फुलं आणणाराला, स्वयंपाक करणाराला, सगळ्याला गावकऱ्याला, आमचा मगरा यायला, जे सहकार्य करतात त्याला सगळ्याला कोणी नाही
ते लाऊडस्पीकर वाले यायला बी घरी राहिले त्याला झोपी गेले त्याला कल्याण करते संगमेश्वर सगळ्याला कल्याण करू अशी प्रार्थना करूत आपण म्हणून संगमेश्वराच्या आणि या सर्वांच्या माणसाच्या नावानं टाळी वाजवा कीर्तन मला काय आता जास्त वेळ करायचं नाही का तडप लागले ना तोंडाला अभंगाचा मांडून पुढची हा बर आलिंगन घडे मोक्षे सायोजता जोडी आलिंगन वेगळं असते आणि लोटांगण वेगळं असते तुम्हाला दंडवत वेगळं असते आणि साष्टांग नमस्कार वेगळा असते वंदन वेगळं असते आणि आता नवीन निघालेला टाटा वेगळा असते विठ्ठल इतिहासात झाले काही आलिंगन झाली काही महाभारतात झाली महाभारतात एक आलिंगन प्रसिद्ध आहे बोलू नका हो बोल नका मुकाट्यानं जाऊन पाया पडून याचं घंटा ढनका करीत चालल्या कीर्तन चालू असल्यावर तर देव तिथं राहत नाही देव इथं आला तुमच्या पायाखाली नाच तिथं संगमेश्वर राहत नाही कोणताही देव असो कीर्तनात येते जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा म्हणून त्या पांडुरंगाला आता नमस्कार करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सुंदरी चरण संताची सुंदरी चरण संताची पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम
सांगा करू प्रथम नमान दुसरे चरण संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा ज्याच्या नावानं सप्ताह होते ज्या संगमेश्वराच्या त्या भगवंताला नमस्कार कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुक्त झळाळी कारुण्य सिंधू तुझवीन शंभो मजकून तारी तुझवीन शंभो मजकून तारी शिवा भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती राजे पाया माझे जिंदे राजे पाया माझे जगाचा अधिष्ठान सर्व जग निर्माण करणारा आणि हे ब्रह्मांड आहे ना एवढं माय बाप सजीवन लक्षात ठेवा एक एक शब्द या तपाच्या वाणीतून महत्वाचा असते ते तुम्ही ध्यानात ठेवा माया ध्यानात राहत नाही काय म्हणलं ते या सगळ्या जगाचा करता हरता जग उत्पन्न करणारा ज्याच्यासाठी सर्व सूत्र असणारा भगवंत पंढरपुरात उभा आहे तिथंच का उभा आहे तर या ब्रह्मांडाचा मधोमध केंद्रबिंदू पांडुरंग उभा राहिला त्याच्या पायाखाली आहे कळालं का म्हणून पंढरपूरला महत्व आहे पंढरपुरासारखा देवही नाही चंद्रभागेसारखं तीर्थ नाही वारकरी संप्रदायासारखा धर्म नाही विठ्ठल विठ्ठल म्हणून तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात माणसानं जनकासारखा त्यागी नाही चांगदेवासारखा योगी नाही श्रीकृष्णासारखा भोगी नाही विठ्ठल विठ्ठल आलिंगनात आतोनात प्रेम आहे म्हणून महाराज आज आलिंगन शब्द आपल्या अभंगामध्ये वापरतात ते केंद्रबिंदू पांडुरंग उभा राहिल्यावर पांडुरंगाला ते भार सोसत नव्हता म्हणून त्यांनी भगवान शिवाला हाक मारली देवा महादेवा तुम्ही या आता माझ्या सहकार्याला म्हणून भगवान शंकर आले आणि पांडुरंगाच्या मस्तकावर स्थायिक झाले आता पाहिजे महादेवाच्या मस्तकावर विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग पिंड आहे म्हणून काही वेळे होते का आमचे शंकराचार्य पीठाची उपमा दिली पीठाची उपमा दिली महायोग पीठे तटे भीमरत्या पीठ आहे पीठ आळंदी पीठ आहे शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट हे असे पीठ होत आणि आमचे ज्ञानोबा राय तुकोबा राय असणारे हे धाम होत धाम रोजच म्हणता ना आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा
आनंद मूर्ती पायी दाखवी आम्हा. हे संत धाम आहेत आणि ते पीठ आहे. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आलिंगन घडे, मोक्षी सायुज्यता जोडे. गुरुनं शिष्यानं गुरुला आलिंगन द्यावं, भावानं भावाला आलिंगन द्यावं. दिले नाहीत का? भरताना आलिंगन दिलं की नाही प्रभू रामचंद्राला? असं आलिंगन आहे का इतिहासाच्या पाठीवर कुठं? काय आनंद झाला असेल तेव्हा? सगळ्या प्रजेलाही झाला, रामालाही झाला आनंद, भरतालाही झाला, कैकेयीलाही झाला, सगळ्याला दुनियालाच आनंद झाला की नाही? तुम्हाला झाला की नाही? तुम्हाला झाला का आनंद? भरत आणि राम भेटल्यावर झाला की नाही? झाला झाला मग सगळ्याला. म्हणून आलिंगन दिलं त्या ठिकाणी मोक्ष. मोक्ष म्हणताना जिथं हालचाल नाही, जिथं सुख दुःख नाही, जिथं मानापमान नाही, जिथं गरिबी श्रीमंत नाही, जिथं लहान मोठा नाही आणि देवाच्या जवळून बाजूला नाही, त्याला म्हणतात मोक्ष. आणि त्यालाच म्हणतात सायुज्यता. हे दोन्ही जवळ होतात. संताला आलिंगन दिल्याबरोबर हे दोन्ही आपोआप मिळतात. असा अभंगाच्या पहिल्या चरणात आलिंगन आलिंगन संताला द्या.
आलिंगन संताशी नागोराव बापून आलिंगन राम बापूला दिलं आणि राम बापून कवटाळून नागोराव बापूला धरलं. मोक्षही मिळाला, साविजता मुक्ती मिळाली. रामबापून तुकामाईला आलिंगन दिलं आणि तुकामाईनं रामबापूलाही दिलं. कुरवाळीला लावणी हात, कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. नामदेवरायानं आलिंगन पांडुरंगाला दिलं आणि आपल्या संसाराचा भार भगवंतावर टाकून दिला. वाह संसार देव. म्हणून आलिंगन इतक्या श्रेष्ठ आहे. आता एक थोडस उदाहरण तुम्हाला सांगतो. आलिंगनात काही फरक होतं. 3 आलिंगन होतं. आलिंगन किती होतं? 3 होतं. महाभारतात एक मोठं आलिंगन झालं. तुम्ही ध्यानात आणा. आता मी म्हणलं धृष्टराष्ट्रानं आलिंगन कोणाला दिलं? कोणाला दिलं? तुम्हाला ऐकण्यात आहे ना? आलिंगन होतं की मारायचं होतं? मारायचं होतं की नाही? जाऊ लागलं जवळून. जाता जाता त्याचे भीमाचे पाय दन दन वाजून 15 फूट भोय झंझारायचे. ते धृष्टराष्ट्रानं ओळखीलं हे चलालय म्हणजे भीमच आहे. आणि कालच यानं मग 100 पोरं मारले तर रक्त पिले नळड्याचं याने. कसं मारू रे बापा. आता अंगात रक्त सळ 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 करू लागलं आंधळ्याच्या. म्हणले कोण आहे? भीम म्हणला काय ताता? मी हो. म्हणला काय म्हणता? अरे मला तुला भेटायचंय रे. देवानं ऐकलं, देव पळतच आले. म्हणले तात्या भीम आता लई गडबडीत आहे. आम्ही उद्या तुमची सकाळी 8 वाजता भर सभेत भेट करू. बरं बरं म्हणला काय हरकत नाही. देवानं चुकविलं आलिंगन म्हणून भीम वाचलं त्या दिवशी. आणि आलिंगन दिलं असलं तर चुराडा करून टाकत होतं. हाडाचे मनी मनी तुकडे तुकडेच होत होते. हो, आडमोठ ताकद होती. राग होता भरलेला धृतराष्ट्राला. उद्या सकाळी म्हणला कृष्णा आणि भेट करायची मला भीमाला. लई भेटा वाटाले रे. आता त्याच्याशिवाय मला कोणी नाही. मला त्याला पाहिले की मी दुर्योधनाची हीच येतो आली. हो म्हणला याला. म्हणला भीम लोखंडाचा पुतळा रातोरात वतून तयार केला होता. आणून त्या आंधळ्या पुढे ठेवला. म्हणले आले भीम दादा. म्हणले भेटा. त्यानं हास कवटाळून धरलं आणि कडकड कडकड हृदयाशी दाबलं. तेवढ्या लोखंडाच्या पुतळ्याचा फुगा झाला. कडकड खाली पडली. गद 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 हसलं आंधळ धृष्टराष्ट्र. कृष्णा चूक झाली म्हणला. मग भीमाला मी मारलंच म्हणला आनंदाच्या भरात. भीम आलं म्हणला तात्या मेलो नाही म्हणला, एकदाचा वाचलो. हा तू हस काय? म्हणला मी हाव. आता तू ही पाहतो कशी झाली ते. आण खावाच वाटलं नाही. दुमार धृतराष्ट्राला वनातच निघून गेलं, जळून मेलं. विठाला आलिंगन हे नव्हतं. आलिंगन मारायचं आलिंगन होतं. पण आमच्या तुकोबरायानं आलिंगन छत्रपती शिवाजीराव महाराजाला ते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची चळवळ करू लागले, लहान मोठे किल्ले जिंकून मोगलांना, औरंगजेबांना, पठाणांना काय शाही होत्या, मुसलमान शाही, आदिलशाही, कुतुबशाही, त्या घराण्याला जबर शिवाजी महाराजाची धाक बसला होता. आणि काशीच्या गागा भटापासून शिवाजी महाराज जन्मले तेव्हा जिजाबाईनं मुक्काट्याने एक त्याची कुंडली काढलेली होती.
त्या गागा भटा इतका विद्वान जगात कोणी नव्हता आणि त्यानं कुंडलिनी काढली. जिजाबाईला म्हणला कोणाला सांगू नको ही कुंडलिनी. काय होतं त्या कुंडलिनी? वयाच्या तरुण वयात या तारखेला या तिथीला या टायमाला शिवाजीचा मृत्यू आहे. एवढं कुंडलिनी भेट. त्याचं कधीच भविष्य खोटं कोणाचं ठरलं नाही. अशा शहाण्या व्यक्तीपासून गर्गाचा अवतार म्हणे त्याला गागा भटाला त्यानं काढलेली कुंडलिनी जिजाबाईनं मनातच ठेवली, कोणाला सांगितली नाही. कवा कवा तिला हेतू येई आणि एके दिवशी तीच ठेवलेली कुंडलिनी आली, तिच्या पायाखाली पडली. कोणाची कुंडलिनी आहे माय म्हणली. तिनं उचलून वाचून पाहिले तर शिवबाचीच कुंडलिनी. माय म्हणले त्याची तारीख वेळ तिथी त्याच दिवशी. शिवाजी महाराज लढाईला गेलेले होते. बस आता उठू नका कीर्तन, नाही तर जा लगी आली म्हणायला. इथंच करील लगी ते बाबा. जा लगी लाईक विठाला शिवाजी लढाईला गेले. लढाई जिंकली. याला उशीर झाला. 10 वाजले. जिजामाई जेवली नाही, कारण ती कुंडलिनीची धसकी भरली होती तिला. तिचं मन असं म्हणू लागलं की आज शिवाजी म्हणजे महाबाळ वाचून येतच नाही, आजच्या लढाईत खतमच होते असं तिला वाटत होतं. तिचं मन धीर धारित नव्हतं. 11 वाजले तर जिजाबाई जेवली नाही. ताट मांडून दासीनं पुढे ठेवलेलं होतं. जगदंब जगदंब करू लागला. तितक्यात शिवाजी महाराज राजवाड्यात आले. तडतड माईच्या महालात गेले. कुठे गेले? शिवाजी महाराज जिजाबाईच्या महालात गेले. नाही, सगळे जिजामाईच्याच महालात जातात. आले की कुठे माय माय करीत जातात. म्हणून सांगू लागलो, माग परतून पाहू लागलो. आई साहेब म्हणत गेला. जिजाबाई मूर्छा अंगत पडली होती. कारण वाट पाहून माईचं मन फार वेगळं राहते. घार हिंडते आकाशी परिलक्षे पिल्लापाशी. वानर हिंडे झाडावरी पिले बांधोनी उदरी. परिलक्षे पिल्यापाशी. आपल्या पिल्ल्याचे मग पिल्ले कसे करायला बिचारे. आमचे पिल्ले लागले मार्गाला. आता तुमच्या इथं पहा कसं करतात ते. आमचे आले कसे का होईनात, पण माय म्हणून आले आमच्यापाशी. आता तुमचे पारे बापा नवीन पिढीचे पिल्ले. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र भक्त होते. आई साहेब करीत गेले तर ताट पुढे जेवले नाही. दासीनं सांगितलं जेवच नव्हतं. आई साहेब बोलत नव्हता. गेले. आईला उचलून मांडीवर घेतलं. पाण्याचा शिडकावा दिला. 2 घोट पाणी जल पाजविला आईला. आई साहेब शिवाजी महाराजाचा आवाज ऐकला. माईला आनंद वाटला. हो, आनंद वाटला बरं. कारण आवाज माझ्या शिवाचा आहे. आला मोहा शिवा. वाचून सुखरूप आला. जिजाबाईनं डोळे उघडले आणि कडकडाटून मिठी मारली. आमच्या तुकोबाराला कळालं म्हणून अभंगातलेला आलिंगन आलिंगन
सायुज्यता जोडी पुढे शिवबाई लढाईवर गेले, लढाई जिंकून आले आणि संकट टळून गेलं. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. काय वाटला, आनंद वाटला, माय माशी उभा आला. पण टाइम राहिलाय, रात्र राहिली. आई साहेब जेवण करा. शिवबा उद्या सकाळी तू येऊस तर मी जेवणार नाही, तुला आता जावं लागल. म्हणले कुठं तरी घोर अरण्यात जा, दर्या खोऱ्यात जा, लपून बस, तू अमृतो आज सकाळी 4 वाजता आहे. म्हणलं कोण? म्हणलं आई. कुंडलीने दाखवली आणि हे भविष्य कधीच खोटं होत नाही म्हणली. हे ब्रह्मलिखित भविष्य आहे शिवबा. तू आज 4 वाजता मरतोय बापा, तू लपून बस. आणि दिवस निघाल्यावर आणि तू आल्यावर मी अन्नाचा घास घेईल, पाण्याचा घोट पिल, तर पिणार नाही. साधारण माणसं नव्हे, जिजामाय चांगली साधारण नव्हे. महामायेचा अवतार आहे छत्रपती शिवाजी महाराज. साधे माणसं आहेत काय? आमचे कीर्तनकार सांगून गेले, तुकोबारा सारखं वैकुंठ गमन नाही, माऊली सारखी समाधी नाही, छत्रपती सारखा राजा नाही. विठ्ठल विठ्ठल हो. आई म्हणला काळजी करू नको, तू जेव. म्हणली तू जायला पाहिला. त्याच दिवशी मोगलाईनं शिवाजी महाराजाच्या पत्त्यावर काही गुप्त हेर ठेवली होती. याचा मृत्यू आज आहे त्या बदमासायला माहीत होता. हे गौसती म्हणले आता कसा ते आज गौसला की त्याला सोडायचं नाही, त्याला यश नाही म्हणले. ती सरदार शिवाजी महाराजाच्या पाळतीवर होते की आज कुठं जाते म्हणून. एका सरदारानं पत्ता काढला. शिवाजी लपत छपत जंगलातून काही साथीदार घेऊन आज देहूला जाणार. तर देहू तुकोबाराचं कीर्तन होतं. आमच्या देहू गावाला तुकोबाराचं कीर्तन होतं. ए बाई ऐक की काय, तूच कीर्तन ऐकू. हा बोलू नको माय. झाला थोडा वेळच करायलो, मला बोलाय ना जिबीला काय चिरले अशी जीभ.
हे काच YouTube व्हायला म्हणून मला अजून बोलायला लावलं, नाही तर जय विठ्ठल घेऊ लागलो मी तेव्हा. मला माहित आहे कॅपॅसिटी अर्धा घंटा पाऊण घंटा राहते बसायची तुमची. मग 84 येडे घालतात मुंडके इकडं तिकडं, एकोणेकाला कुचकीनं चल माय म्हणणं, असं झालं तसं झालं हे चालू राहते. बसा तुमच्या फोटो निघायला आता. असं त्याला माहित होतं. देहूच्याच मार्गाने त्याने कूच केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्ता काढून देहूतच आले. महाद्वारात तुकोबाराचं कीर्तन, हजारो मंडळी, पुण्याहून आलेली काही मंडळी कीर्तनाला, गावोगावची मंडळी कीर्तनाला. तेव्हा कीर्तन लई नसायचे, थोडे राहायचे. कीर्तनाचं मोठी आहूस वाटायची, कोठोर लोक जायचे. आपल्या इथं पहिल्यानं कीर्तन नव्हते. मारुती महाराजाला किती गाऊन गाड्या येत, 12-12 कोसावून लोक गाड्या बैलानं येत, वाहनं नव्हते ते. तसं पहिल्या काळात कीर्तनाला किंमत होती म्हणून गावोगावचे लोक ऐकायला आले बरं का. असे ऐकायला. आता कीर्तन ऐकायचं म्हणलं तर कोठय कीर्तन, खिश्यात कीर्तन आहे आता तुमच्या. हो, कटका दाबला लावलं की झालं सुरू कीर्तन. घरात डबड्यात कीर्तन, कोठय कीर्तन, कीर्तन कीर्तनच होऊन गेलं आता सगळं बरं का. असो, असे 30 सरदार शिवाजी महाराजाला आपापलं 30-30 हजार सैन्य घेऊन हुडकीतात. एकाला पत्ता लागला, त्यानं आपलं 30,000 सैन्य घेऊन देहूला येढा दिला, भंडाऱ्या पर्वताला येढा दिला, भांबऱ्या माळाला येढा दिला, गावाला येढा दिला. शिवाजी महाराज येऊन तुकोबाराच्या कीर्तनात पुढी बसायचे. पुढी कोण राहायचं कीर्तनात? तुकोबाराच्या नेहमी. तुकोबाराचा कट्टर दुश्मन, वैरी, निंदक असणारा मंबाजी बाबा, ते सगळ्यात पुढी बसायचा. रामेश्वर भट पुढी बसायचा. आणि शिवाजी महाराज आले की त्याला तिथंच बसविलं. तुकोबाराचं कीर्तन चाललं. महाराजाचं कीर्तन म्हणजे नी काय दुसरं काय सांगत काय ते नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. गोड चित्तानं भगवंताचं चिंतन करायचे. विठ्ठल 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 शिवाजी कीर्तनात बसल्या बराबर सरदाराला बातमी देणारानं दिली. आपलेच माणसं होते काही, त्याईनं जाऊन सांगितलं. मंबाजी कोणाचा माणूस होता? मराठी माणूस, वामन माणूस आपला. त्यानंच आपल्या सेवकाला बोलिलं, जा म्हणलं सांगा तिकडे सरदाराला शिवाजी माया पुढेच बसलाय कीर्तना. कोण सांगितलं? आपल्याच माणसानं. आपलेच माणसं आपले दुश्मन असतात. तुम्हाला सांगतो, आपली सोयरी कवा मुसलमान मोडीत नाही, आपल्याच भावकीचे मोडतात. आपला कडभाव आपलीच भावकी फुकून देत असते. इथली नाही, या गावातली नाही, पण दुसरीकडची सांगतो. आपले आपणच वैरी असतात, दुसरे नसतात. आणि मंबाजी गोसायानं सांगितल्या बरोबर त्यानं येड हात दिला आणि हल्ला करणार तितकं पांडुरंगाला कळालं. मग प्रत्येक मुसलमान शिवाजी झालं ते सैनिक. घोड्यावर बसलेलं आणि ते याला पाहिजे आणि हे त्याला पाहिजे. एकूणेकाला पाहिजे, हे त्याला शिवाजी दिसत आणि ते याला शिवाजी दिसत. हे तलवार हानी की ते तिकून भाला फेकून मारी. घोडे मोकळ्याचा मोड द्यायचा, सडा पडा मानानं. विठ्ठला इकडं अशी धुंद माजली यायच्यातच. कोणतंही पाहिले कोणेकाला की ते शिवाजी दिसत, त्याला वाटतं मी याला मारा आणि मारीच ते वार की ते मरून पडत. आणि राहायचे कोण येऊनच सैनिक ते दोन्ही बी असेच मरून गेले की ते. पण तिकडे देऊत काय झालं? तुकोबाराचं कीर्तन रंगविलं महाराजांनी. त्यांना आपण मत्या कळालं होतं की मी शिवबावर संकट आहे.
जिजाबाईनं काय केलं? पडता जड भारी, पडता जड भारी, दासी आठवावा हारी. मग तो होणे दिशीनं आड घाली सुदर्शन. नामस्मरण सुरू केलं. नामस्मरण जिजाबाईनं. साधन आहे नामस्मरण. दोन्ही हातावर एवढाला कापूर लावला. या हातावर कापूर, या हातावर कापूर. शिवाजी लढायला गेले तेव्हापासून. आणि देवीच्या पुढे अशी बसली, डोळे लावले. कापूर सरत आला की दासीला म्हणले टाक. जगदंब 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 जगदंब. रात्रभर कापूर हातावर, पण इतकं पोळालं नाही जिजाबाई. या जिजा माऊलीच्या सत्वानं ते परचक्र आलेले शिवाजीचा मृत्यू होता, ते मृत्यू टळला. काही मृत्यू टळतात, अभिमानाचा मृत्यू टळाय जमलाच नाही, टळलाच नाही देवास. पण एका संतामुळं तेवढ्या महाराजाचा मृत्यू टळला. तुकोबाराला कळालं की आता 4 वाजून गेले. उठले आणि शिवाजीला उठविलं. काही काळजी नाही, आलिंगन दिलं. आलिंगन घडी मोक्षी सायुज्यता जोडी. ऐसा संताचा महिमा, झाली बोला याची सीमा. आलिंगन घडे मोक्षी सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमान, झाली बोला याची सीमा. उपमास नाही म्हणून महाराज म्हणले तीर्थ पर्व काळ, पण हे आलिंगनाहून मागच पडतात. हो, काय सांगा असा संताचा महिमा, झाली बोला याची सीमा. म्हणून
संत फार मोठे आहेत. देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. आतापर्यंत झालेली सेवा संगमेश्वराच्या आणि सर्व तुमच्या पुण्याईच्या पान तुमच्या चरणी अर्पण करतो. बोलिले लेकुरे वेडे वाकुडी उतरे करा. महाराज तुम्ही सिद्ध विठोबा मृत्यूलोकीच्या सवळीया ना म्हणू नये धनंजया बर का. सेवा माझी समाप्त झाली. गणेशला घाला गणेशला आता शांत चित्ताना हरिभाऊ महाराज हरिभक्त परायण गुरुवरी येळेगावकर यांचं उत्कृष्ट असं काल्याचं कीर्तन होणार आहे. तरी कीर्तन ऐकोस्तोर कोणीही उठायचं नाही. थोडाच वेळ करण्यात कीर्तन संपलं दहीहंडी फुटली की सवत पंक्तीचा महाप्रसाद घेतल्याशिवाय गावातला असो परगावचा असो लांबचा असो गडबडीचा असो एवढेही पंगत बसवायला जागा आहे. महाराज ज्ञानेश्वर बाहुली 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 आपण काल्याचा ये संग तुझी ये संगती सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर आगे नवने ताजे पुरा येथे नवने ताजे पुरा इथे नवने ताजे पुरा इथे नवने ताजे पुरा मने देवा तुका मने देवा तुका मने देवा तुका मने देवा आम्ही नवदोदवडिता आम्ही नवदोदवडिता आम्ही नवदोदवडिता आम्ही नवदोदवडिता
संगती तुझी ये 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 संगती ओ झाली आबू जेती जेती झाली आबू जेती जेती नाही देती नाही तुझी संगती तुझी संगती तुझी
संगती झाली अमुची निश्चिंती तुझे संगती झाली अमुची निश्चिंती न देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी टाकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल 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 श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जन्यम् अहङ्कारम् ओङ्कारम् अमरेश्वरम् परलं वैजनाथं च दाक्षिण्यां भीमशङ्करं शतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावरे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं धस्तेशं तो शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातःपठेन नरः सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विरस्ति पुण्यभूमी अशा श्री क्षत्र वडगाव मुक्कामी कशामुळे पुण्यभूमी ठरला गेली महान संत तुकामाई त्यांचे परम शिष्य असणारे रामबापू महाराज आणि रामबापूंचे एकांगी असणारे शिष्य नागोराव बापू आणि त्या नागोराव बापूच्या वास्तव्याने पुढीत झालेल्या या पावन गावामध्ये संगमेश्वराच्या या उत्सवाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं जवळपास 18 ते 20 वर्ष परमपूज्य वंदनीय आदरणीय गुरुवर्य तुकाराम महाराजांचे कीर्तन झाले म्हणजे आमच्या अण्णांचं कार्याच्या निमित्तानं त्यानंतर ही धुरा माझ्याकडे प्राप्त आहे आणि आता आज देखील मी तिसऱ्या पिढीच्या आमच्या हनुमंत महाराज उर्फ पप्पू महाराजांना घेऊन आलो बरं का कारण पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी कार्यक्रम होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं या निमित्तानं पप्पू महाराज आले
त्याचप्रमाणे आमचे नातू, माझा नातू कोण, सारंगधर. मी सारंगधर म्हणत नाही बरं का, मी त्याला संदीपान म्हणतो. आणखी त्याचं नाव मी काही बदललं नाही, संदीपानच म्हणतो. संदीपान का म्हणायचं? सगळ्या जगताचे गुरु असणारे संदीपान नवे नवे कृष्ण वंदे जगद्गुरु, कृष्ण परमात्मा संपूर्ण जगताचे गुरु आणि त्या कृष्ण परमात्म्याचे गुरु असणारे संदीपान महाराज. त्यांचं नाव त्यांच्या निमित्तानं का होईना, त्याला हाक मारायच्या निमित्तानं का होईना, परंतु त्यांचं नाव माझ्या मुखात येते. असा संदीपान माझ्या चालत्या या 3ऱ्या पिढीतल्या, आज देखील मी 3ऱ्या पिढीचा माणूस घेऊन आलो. प्रकृती अस्वास्थ्यामुळं म्हणा की त्यांना तुमचा परिचय व्हावा, तुम्हाला त्यांचा परिचय व्हावा, या दृष्टीने त्यालाही देखील घेऊन आलो. ऐका याले आवाजच आहे कीर्तन झालं. आवाज हरिभक्ती परायण नारायण महाराज वडगाव. हॅलो कीर्तन गोविंदराव वामनराव जाधव यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. हॅलो नंतर पुन्हा मधात व्यत्यय आणू नका. कीर्तन झाल्यानंतर आलो सिंग करा. 20च मिनिटं आहेत कीर्तनाला. तुम्हाला कीर्तन बंद करायचं असं तरी बी ताबडतोब मला कानात येऊन सांगा. नाही आता नंतर. कारण मलाही सवय लागली, मी खडबेश्रम झालो, तुम्ही म्हणायला काय हरकत नाही. असं म्हणायला गेलं तर तुम्हाला राग येतील. सोयरे राहायचं गाव आहे. आता हे काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या प्रसंगाचा काल्याचाच अभंग घेतला. जशी जमल त्याप्रमाणे मी सेवा या ठिकाणी करणार आहे. संगमेश्वराची फार ज्ञान आहे, फार योग्यता आहे, अशातलाही प्रकार नाही. तरी परंतु तुझी संगती भगवान कृष्णाबरोबर, बालकृष्णाबरोबर बोलण्याची ताकद ज्यांची आहे असे गोपाळ, त्याला तुझी म्हणतात. लक्षात ठेव. तुझा हा शब्द जो आहे, व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दाची उत्पत्ती जर पाहिली तो एकांगी शब्द आहे. एकांगी शब्दानं भक्तांची ताकद केवढी असते बरं. प्रत्यक्ष अखंड ब्रह्मांड नायक परमात्मा कृष्ण परमात्माला देखील काय करायला, अरे तुला बोलायले, हे भक्ताची ताकद आहे. कारण माझ्या पूर्व परंपरेनं पूर्वसुरीने सांगितलेल्या कथा मला आठवतात. नवे नवे देव देखील या भक्तांच्या संगतीची इच्छा करतो वगैरे वगैरे अनेक प्रमाणात तुम्हाला मला पाहता येतील. अगदी सुकळीच्या अन्नापासून 4-4, 5-5 तास सुकळीच्या अन्नाचं कीर्तन व्हायचं. त्याच्यातला एक व्यक्ती फक्त मला थोडासा दिसते या ठिकाणी, आणि आमचे बापू शिंदेकर बापू रंगा महाराज अण्णांचं कीर्तन ऐकणार आहे. 4 तास 5 तास कीर्तन चालायचं, तरी कोणी मध्ये व्यत्यय आणायचं नाही. कीर्तन हे जे आहे हे कीर्तन भगवंतासाठी आहे. देवाची चाले आळवावे देवा. आपला मोठेपणा सांगण्यासाठी कीर्तन नाही, फार गुणी आहे असं म्हणण्यासाठी कीर्तन नाही. देवासाठीच देवाचे गुणवान करणारे जे असतात त्याला कीर्तन म्हणतात. आणि अशा कीर्तनात काय होते तुकोबाराय उत्तर देतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग होयांग हारे रूपा, होयांग हारे रूपा, होयांग हारे रूपा, होयांग हारे रूपा. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होयांग हारे रूपा, होयांग
महत्वाचा मुद्दा त्यातल्या त्यात गोपाळ काल्याचे जे हे कीर्तन आहे हे विशेष कीर्तन आहे. इथं तुमच्या आमच्या मनाचं काही बोलता येत नाही. काय तेच चरित्र गावं लागते. कृष्ण जन्माचं कीर्तन, राम जन्माचं कीर्तन वगैरे वगैरे जे काही ठराविक कीर्तन आहे त्याच्या ठराविक कीर्तनाला त्या ठराविकच विषयाचं वर्णन आहे. आता या ठिकाणी घेतलेल्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग तुझी ये संगती. प्रत्यक्ष भगवान परमात्माला अनंतकोट ब्रह्मांड नायक असणाऱ्या परमात्म्याबरोबर भक्त काय करतात? भक्त म्हणण्याच्या वेळी तुकोबारायच म्हणाले तुझी ये संगती. अरे झाली आमची निश्चिंती. तुझ्या संगतीला लागल्यानंतर, देवाच्या संगतीला लागल्यानंतर जीवन निश्चिंत होते. आता सर्व संतांचं चरित्र याच्यात बघा. कुठलाही संत जो देवाच्या संगतीला लागला, नवे नवे इव्हन अगदी पंढरपूर, आळंदी वगैरे वगैरे अख्खा महाराष्ट्र नव्हे, सगळ्या जगातले जरी संत आपण घेतले, आपल्या धर्मातले असो तर इतर धर्मातले असो, ते जगातल्या संतांचं जर चरित्र पाहिलं तर त्यांची ताकद जी आहे, त्यांची क्रिया जी आहे हे भगवान परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जे देव देखील करू शकत नाही ते देखील संत महात्मे करू शकतात. अशी अफाट शक्ती. आमच्या ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. रेड्यामुखी वेद बोलवला, गर्व द्विजांचा हरिला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. ईश्वर सृष्टीच्या विरुद्ध असणारा पशु कधी बोलतं का? पण त्या पशुला काय बोलवलं? साधं तुमच्या आमच्यासारखं बोललो नाही. बायको कशी आहे, पोरं कशी आहेत, काय बोलवला? प्रत्यक्ष ऋग्वेद बोलवला. ऋग्वेद. या ऋग्वेदाचं वर्णन करता येतं का? मी म्हणणाऱ्या ब्राह्मणांना देखील ऋग्वेदाच्या रुच्या बसत नाही. आता आम्ही जरी काही अभ्यास केला असं, कोणाकडे शिकलो असो, काही गेलो असेल तरी परंतु ऋग्वेदाच्या नादी लागता येत नाही. नवे नवे बाळपणापासून ब्रह्मचार्य पालन करून गुरुग्रही राहून जरी हे केलं, हा बाकीचे वेद बोलते. यजुर्वेद बोलल, सामवेद बोलल, अथर्ववेद बोलल. सामवेदाच्या मात्र गायन करत आहे ते सामवेदाला. पण ऋग्वेदासारख्या रुच्या, ज्या रुच्या नवे नवे, आता याला फार मोठं उदाहरण सांगतो. ह्या रुच्या शिकण्यासाठी प्रत्यक्ष विश्वामित्राकडे वशिष्ठाला जावं लागलं. आता वशिष्ठाचं वैशिष्ट्य काय? एकाची छाती तपिंडली, एके सृष्टीवरही सृष्टी केली. काय? ज्याच्या लंगोटीनं सूर्याचं काम केलं असे वशिष्ठ महाराज. लक्षात ठेवा. लंगोटी काढली, फेकली अशी आकाशात. आकाशात फेकल्याबरोबर सूर्य ज्या प्रमाणात तळपतो त्याप्रमाणे वशिष्ठ महाराज तळपले. पण ते एका विश्वामित्रासारख्या ऋषीकडे यावं लागलं त्यांना ऋग्वेद शिकण्यात. काय एवढा सोपा नाही. पण असा हा ऋग्वेद आमच्या ज्ञानोबारायाने बोल काय करा. तुकोबारायाचं चरित्र पहा, ज्ञानोबारायाचं चरित्र पहा, नवे नवे तुकामाईचं रामबापूचं चरित्र पहा. याच्याही अलीकडे आज प्रत्यक्ष तुमच्या गावातच नागोराबाबूचे थोडंसं. आता त्याचा विपर्यास कुणी उठायला काही लिहायला नाही. करू नका. एक लक्षात ठेवा, जे सत्य असेल ते जगासमोर जरूर मांडायचं, तर असत्याचा प्रचार मात्र कधीच करू नका. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याबरोबर हा भक्त बोलतो. कोणता भक्त? आमच्या अभंगातला भक्त तुकोबाराय बोलायले. वास्तविक आता तुझी आहे संगती झाली आमुची निश्चिंती. जे जे परमात्म्याच्या संगतीला लागले महाराज ते त्यांची निश्चिंती झाली. उभारीला ध्वज तिहे लोकावरी, उभारीला ध्वज तिहे लोकावरी, उभारीला ध्वज तिहे लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाते, ऐसी चराचरी कीर्ती
समाधिस्थ होऊन 1928 पासून आज 94 वर्ष झाली आणि या 94 वर्षात वाढती कळा आहे बरं का, उतरती कळा नाही. लक्षात ठेवा. नागोराव बापूला मला वाटतं जवळपास 35 ते 40 वर्ष व्हायले, 36 वर्ष 36 वर्ष व्हायले. उतरती कळा लागते का? येवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. मोगरा फुलला आरती भारू कळियासी आला. कुठल्याही काय निमित्तानं होईना. आता मी याच गावच्या जवळपास असल्यासारखा आहो, मला सगळंच माहीत आहे कशाच्या निमित्तानं झालं, काय झालं कसं झालं. तरी परंतु आज जे चाललेले आहे, हजारो माणसांचं अन्नदान होते. 7-7 दिवस कथा होतात, 7-7 दिवस कीर्तन होतात, 7 दिवस कसेही का होईना पण माणसं येतात. कारण परमात्म्याचं जे स्वरूप आहे आणि परमात्म्याचं जे रोपटं लावलेलं आहे ते कुणीही जरी लावलं तरी आज या गावचं वैशिष्ट्य प्रकार मला वाटतं 7 काहीतरी सप्ते चालतात तिथं. कसंही का होईना पण चालते ना. राम तर म्हणतात ना. सगळे पट्टीचेच असतील अशाचा प्रकार नाही, पण अन्नदान होते, भजन कीर्तन होते, पूजापाठ होते. या दृष्टीने विचार करा. याच्या कुणाच्या निमित्तानं? त्यांच्या निमित्तानं. तुका म्हणे होय तुमचे नि पुण्य भेटी तया पायासी रे. त्यांच्या पुण्याईनं तुम्हा मला संगमेश्वराची भेट झाली. लक्षात ठेवा. आपल्याला संगमेश्वर अज्ञात होते, निव्वळ अज्ञात होते. म्हणावं कोणी मला माहीत होतं म्हणून, तुमच्या गावातल्या माणसानं कोणतरी म्हणावं. पण नदीत असणारा महादेव, धारेत असणाऱ्या महादेवाला प्रगट जर कोणी केलं, पायाळाचे मुळे पडले ठाऊका जगा पुंडलिके दाखविले. कुणीतरी पायाळानं नागोराव सारख्या एखाद्या महान महात्म्यानं प्रगट केलं आणि त्याचा हा उत्सव चालतो. कशाचे? तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. अहो ते पुढे गेले ते दाई झाले, वाणितिरी त्याचे शिमारे. जे निघून गेले ते निदाई झाले महाराज. त्यांची सीमा तुम्हाला वाहनावं लागतं, त्यांचे गुणगान आपल्याला करावे लागतात. अशा प्रकारचा हा संगमेश्वराचा उत्सव गेल्या 40 वर्ष होत असतील जवळपास, मला माझ्या अंदाजाप्रमाणे हा उत्सव चालतो. अगदी थोड्याशा स्वरूपात सुरुवात झालेला. आम्ही जवान त्या काळात आम्ही आपल्या एकमेकाच्या टिंगली करायच्या या ठिकाणी. काहीतरी तपश्चर्याच्या निमित्तानं तपश्चर्याच्या निमित्तानं का होईना पण या ठिकाणी संगमेश्वराचं देऊळही झालं. देवळाच्या नंतर कार्यक्रम होत आहे आणि दर सोमवारी या ठिकाणची बाया मंडळी, भक्त मंडळी या ठिकाणी देवाला नैवेद्य घेऊन येतात. हे सगळे उत्सव चालते. कशामुळे चालते? कुणीतरी मार्गदर्शन केलं, मार्ग लावून गेले आणि दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे उलटा कुठे. या पंथानं चालल्यानंतर तुम्हाला मला कुठलाही अडथळा येणार नाही. आज नाही म्हणलं तरी 2 लाख रुपये या उत्सवात खर्च होता. फार पट्टीचे माणसं येतील अशातला प्रकार नाही, मोठे मोठे कीर्तनकार असतील अशातला प्रकार नाही, मोठमोठे गायक असतील अशातला प्रकार नाही. पण या ठिकाणी सातत्यानं 30-40 वर्षापासून हे आपण जे करतो याला महत्त्व आहे, लक्षात ठेवा. आणि त्या निमित्तानं भगवंताबरोबर तुकोबाराय बोलतात, तुझी संगती झाली, तुझी संगती ओ तुझी संगती ओ तुझी संगती ओ तुझी संगती हो तुझी
भगवंताच्या संगतीला जे जे लागले, जे जे भगवंताच्या सेवेला लागले, त्यांची निश्चिंती झाली महाराज. झाली की नाही? मी प्रमाण म्हणून गेलो, पुढे गेले ते जळायला. पण त्या मार्गाने चालणाऱ्या 4 7 8 10 पिढ्या नाही, जगद्गुरु तुकोबरायाच्या 19व्या पिढीची व्यक्ती मी का देळेगावला आणली होती. 19व्या पिढीची जगद्गुरूच्या घराण्यातला 19वे बापूसाहेब महाराज देऊकर, ज्या महात्म्याने तुम्हा आम्हाला या आपल्या वडगावला ते परमार्थाचं बाळ करू पाजलं आणि शिकवलं. काय बा, हे सगळे उपकार लक्षात ठेवा आमच्या महाराजांचे, माझ्या वडिलांचे, तुकाराम महाराजांचे. आणि तीच परंपरा माझ्या वडिलांची मिराशी द्या देवा. तुझी चरण सेवा सारंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, वडिलांची मिराशी का देवा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. नक्की सुटला इथे वडगावला येऊ. कधी फार वडगावचं आणि महाराजांचं काय नातं होतं मला तरी कळत नाही. अगदी अंतरंगात महाराजांच्या राहायचा मी, पण नाही मला वडगावला जायचं म्हणायचं आणि निघत राहायचं. आणि इथल्या या वडगावच्या भक्त मंडळीला नागोबापाच्या दर्शनाला यायचे आणि अगदी अडाण्यातल्या अडाण्या माणसाला बरोबर चर्चा करत बसायची. तर विचार जर केला, एक याच ठिकाणचा एक भक्त होता लक्ष्मण, काय त्याचा आडनाव, महाराजांचा माईचा आवाज वाढला थोडा. लक्ष्मणचं आडनाव काय होतं? लोकडे. लोकडे. लोकडे अंत्यद समाजाचा बौद्ध झालेला, पण त्यानं जेवढी वारी निष्ठेनं केली तेवढी वारी मला वाटते मला तरी घडते की नाही. अलाहाबादला आता कुंभमेळा आहे, 14 तारखेपासून 13 तारखेपासून असणारा सुरुवात आहे जानेवारीच्या. त्या कुंभमेळ्याला लक्ष्मण आणि मी दोघंच जण गेलो आणि गेल्यानंतर 21 दिवस वाळवंटात त्या अलाहाबादच्या राहिलो. एका दिवशी आम्ही सहज फिरत एका गुजरातवाल्या पेंडॉलमध्ये गेलो. गुजरातचा पेंडॉल होता, त्या पेंडॉलमध्ये गेलो. त्या पेंडॉलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे ते गुजराती लोकांचे ड्रेस वगैरे आपल्यासारखं सोंग नाही बरं का, आपले सोंग व्हायले तर आणि त्यांच्या कथा होतात. असं म्हणलं तर राग येईल, याच्यासाठी बाबा कथा झाली. थोडंसं कर्मला आम्हाला त्या ठिकाणी. लक्ष्मण अरे आपण थांबा, तुम्ही मग एका मांगाचं वर्णन करायला तुम्ही. मांग नाही, लक्षात ठेवा. काय वैष्णवाची जाती जो कोणी वाणील, वैष्णवाची जात महाराज सर्वश्रेष्ठ असणारा तो लक्ष्मण. आज हृदय भरून येते मला त्या लक्ष्मणच्या संगतीला. तिथं आम्ही ते भागवत कथा ऐकली आणि ऐकल्यानंतर तिथले जे चालक मंडळी होती त्या चालक मंडळींचं जेवायला होतं, प्रसाद होता. त्यांनी आमच्या गळ्यातली माळ, कपाळाचं गंध वगैरे पाहिला. कहाँ से आहे म्हणले, महाराष्ट्र से. वारकरी आहे क्या? लहो. विठ्ठला विठ्ठला. लहो.
ते पाहिलं त्यानं. पाहिल्यानंतर नाही बोले आम्ही प्रसाद हो पाहो, या का प्रसाद पाहो और फिर जाओ या पेंडा से बाहेर जाओ. त्यांच्याबरोबर जेवायला बसलो. आता मी अभंगाच्या बाजूला बोलत नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, या चरणावर येतो बरं का लक्षात ठेवा. त्या ठिकाणी जे भगवंताला केलेला नैवेद्य होता महाराज, हा प्रत्यक्ष 56 पदार्थ आमच्या ताटात होते. 56 पदार्थ, अनेक प्रकारच्या भाज्या, अनेक प्रकारच्या चटण्या, अनेक प्रकारचे गोड पदार्थ. तुम्ही आम्ही महालक्ष्मीच्या दिवशी 4 दोळा प्रति शेंगोळ्या बुटकुळे काय करायचे ते करतो. बाबा महाराज प्रत्येक पदार्थ आम्हाला 56 पदार्थ मला तरी सरले नाही. बरं नुसते 56 पदार्थच होते असं नाही. देखील ते मिळेल भोग सुखाचे सोहळे. लक्षात ठेवा, ते सोहळे तर खायला तर मिळाले. पण आणखी याच्याही पुढची एक गोष्ट सांगतो. जे आमचे पात्र होते, जे आम्हाला ताटं दिले होते, त्या प्रत्येकाच्या ताटाच्या खाली 111 रुपये ठेवले होते. लक्षात ठेवा मी काय बोललो. 111 रुपये. आणि ते पाहिले आम्ही. पाहिल्यानंतर नाही ये तुम्हाला तुम लेके जाओ बोले, तुम्हारे ये है बोले. ते जे संचालक मंडळ होतं ते संचालक मंडळ काय म्हणते, ये तुम्हारे लिए है, हे तुम लेके जाओ. आम्ही घेतले बुवा नाही. काही खर्चासाठी आपलं योगदान त्या कुंभमेळ्यात व्हावं म्हणून आम्ही गेलेले. आता ते 111 रुपये करायचे काय. निघालो आम्ही. निघाल्यानंतर आता खोटं बोलत नाही, संगमेश्वराच्या समोर बोलतो बरं का. ते 111 रुपये खिशात घातले. लक्ष्मण काय म्हणते, दादा हे पैसे काय करावं आपण. त्याची भावना किती आहे, त्याला आपण मान कसं म्हणायचं. हा ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण आहे, वैष्णव अग्रगण्य आहे. याला आपण हे पैसे काय करावं म्हणा. तू काही करायचं नाही. याच्यात आपल्या खिशातले काही टाकू आणि त्यांचं जे अन्नदानाची जी पेटी आहे त्या अन्नदानाच्या पेटीत टाकू. काय नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कधी न पाहिलेलं तुम्हाला पाहायला मिळते आणि ते सुखाचे सोहळे आपल्याला मिळतात. आयुष्यात आणखी 56 पदार्थ खाल्लेले नाहीत. मी बोलून गेलो. महालक्ष्मीला वगैरे कोणा सणाला एक करतं तर पुन्हा दुसऱ्या सणाला दुसरंच करतं, तिसऱ्या सणाला तिसऱ्याच करतात. तिथं त्या पेंडालमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तेच पदार्थ होते, तेच पदार्थ. भोग सुखाचे सोहळे झालं लौकिक. आणि अलौकिकाच्या दृष्टीने जर पाहिलं महाराज, भोग सुखाचे सोहळे सर्व जगताचं सुख असणारा सुखरूप आईसा कोण तुझा सांगा माझ्या पांडुरंगा सारिता तो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना. अशा सगळ्या सुखाचा जो सुख आहे तो परमात्मा काय करतो आपल्या स्वाधीन भोग सुखाचे सोहळे. मग तुकोबाराय म्हणजे बापा ते म्हणाले, बापा तुमच्या घरी काय दही दूध नाही का. दही दूध आता आहे आपला काल्याचा अभंग आहे.
असंच सांगितलं. अरे देवाने विचारलं त्याला, अरे बाबा म्हणजे तुम्ही तुमच्या घरी दही नाही का, दूध नाही का? सगळ्या गोकुळात गाई होत्या महाराज. ते म्हणे वा आहे, नाही तर अशा प्रकारचं नाही, पण आमच्या घरची परिस्थिती आता तुमच्या पुष्कळ लोकांकडे गाई म्हैशी वगैरे सर्व आहेत, पण सगळं आपलं मार्केटला घरी टाकाचे सरोवर आणि ते टाकाचं पाणी जे उरलेलं आहे ते आम्हाला मिळते. कोण म्हणते? ते गोपाळ म्हणते. येथे नवनीताचे पूर आणि या कृष्णाच्या संगतीला आम्ही लागलो. चोरून का होईना, कसंही का होईना, पण आम्हाला दही दूध तूप लोणी सगळं खायला मिळतं. काय एका भंगात तर असं वर्णन केलं तुकोबाने, धाड्यावरी पोट तू केला गड्यानी बोभाट, फुल पोट भरल्यानंतर ये रे नारायणा. बोला. ये रे नारायणा बोलो अबोलण्या खुना. आणि नंतर भगवंताच्या नावाचा गजर काय. आता खरंच सांगा इमानदारीनं जे जे लोक सप्त्यामध्ये होते, आता दुसरीकडचे कीर्तन जाऊ दे, आपलं काय व्हायचं ते होईल, हा भंगाचा त्याच्यावर यायचंच आहे. खरंच 7 दिवसात रोज तुम्हाला हे मिळत होतं का खायला? सांगा. तुमच्या घरी फार खाऊन जर खाल्ले असते तर काय केले असते? लांबडण पुऱ्या एखाद्या दिवशी ते घरी टाकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. या ठिकाणी संतांच्या संगती. अहो महाराज, काल अण्णाच्या मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्तानं येळेगावला 7ही दिवस पंचपक्वान्न केले. पंचपक्वान्न कुणाचे? त्यांचेच उपकार आहेत. नको म्हणे पर्यंत खायला मिळते, हे लौकिक झालं. पण अलौकिक खायला जर मिळालं, खरंच जर आपण त्यांच्या खासच संगतीत राहिलो तर रामबापू नागोराव बापू व्हायला काय फार वेळ लागेल का? आपोआपच होऊन जाईल महाराज. करिता काय आपोआप होते. या घरी टाकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आणि अशा झाल्यानंतर काय झालं? देव म्हणले, ए बाबा तुमचं पोट भरलंय ना? ते म्हणे हो पोट भरलं, जावर म्हणे घराकडे जा. म्हणल्यानंतर भक्तांना सरळ सांगितलं, महाराज जे खास भक्त असतात महाराज, ते भक्त त्यांना बायको आठवत नाही, मुलगा आठवत नाही, आजी आठवत नाही, आजी आठवत नाही, लौकिक आठवत नाही, काहीच आठवत नाही. काय सरळ सांगतात शेवटच्या चरणात. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे
उठून तुमच्या घराकडे जा. घराकडे जा म्हणल्यानंतर गोपाळाने असं सरळ उत्तर दिलं, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, तू आम्हाला मारलं तरी आम्ही इथून जाणार नाही. प्रत्यक्ष उदाहरण आहे ते इथं बरं का. ह्याच अभंगासारखं उदाहरण आपले तुकाराम भोगावचे, तुकावदावच्या संगतीचेच होते. कोण? धर्माजी चनवार कुरुंद्याचा. कुरुंद्याच्या धर्माजी चनवाराला काढून घ्यावं आमच्या महाराजांनी, ब्राह्मणांनी. पण ते पुन्हा गेलं की जास्तीत जास्त घोड्यापर्यंत जाऊन पुन्हा पडतो. मग फडकीत राहिली, मग काय किती राहिलं, मग बाय किती राहिलं. आम्ही नवजो दवडिता, एकदा त्या संतांच्या संगतीला लागल्यानंतर परत जायचं नाही. अभंगाचा भावार्थ झालेला आहे. तसं या अभंगावर बोलायसाठी मी कितीही दिवस बोलू शकतो बरं का. इतके उदाहरण आहे त्या अभंगात. पण काय इथं दोन गोष्टीची मला अडचण आहे. एक तर सोयऱ्या ढायऱ्याचं गाव आहे, त्याच्यामुळे जास्त कडक बोलता येत नाही. जरी कडक बोललं तरी ते पुन्हा ते करायचंच करतात. असो, ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते करा. या दृष्टीनं या ठिकाणी संगमेश्वराच्या या उत्सवामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चाललेला हा महामहोत्सव, या महोत्सवाच्या निमित्तानं काय जे संगमेश्वराची सेवा मला घडते. आजही मला आणायला तयार नव्हतं बरं का कुठं. माहूरलाही मला न्यायला कोणी तयार नव्हतं. आता दोघंही येतच आता मालक लोक आमचं. नाही म्हणजे तुम्हाला कुठं सांभाळा, यात्रा कशी करा. आजही पप्पू महाराज म्हणजे हनुमंत महाराज, आजोबा होतो माझे हनुमंतराव, आज आणायला तयार नव्हते. बोलो एक वेळ संगमेश्वराचं दर्शन होते, संत महात्म्याच्या भेटी होतात, आणि माझं जे महत्वाचं काम होतं त्या कामासाठी मी आलेलो आहोत. फक्त 2 मिनिटं तुमचे काम घ्या बरोबर का. 2 मिनिटाच्या वर एक सेकंद देखील पुढे जाणार नाही. ज्या सद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हणजे माझ्या वडिलांनी, माझ्या बाबांनी तुमच्या या गावाला बाळकडू पाजलं परमार्थाचं, त्या बाबाच्या मूर्तीची स्थापना मागच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये 5 तारखेला आणि 4 तारखेला मोठा उत्सव केला. 8-10 हजार माणसांचं अन्नदान केलं, मूर्ती स्थापना केली. त्या मूर्तीच्या निमित्तानं या ठिकाणच्या तसं पाहिलं तर संपूर्ण गाव हक्कानं जसा शेतसारा वसूल केला जाते तसा शेतसारा मला या ठिकाणी वसूल करता येते. सगळं काम झालेलं आहे. मूर्तीची स्थापना झालेली आहे. फक्त एकच छोटंसं काम राहिलेलं आहे, सिंहासनाचं. सिंहासन देखील या ठिकाणचा एक भक्त देतो म्हणला होता, पण ते प्राप्त झालं नाही त्याच्या काही अडचणीमुळं. फक्त सिंहासन राहिलेले आहे आणि त्या सिंहासनाला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये लागायचे. ज्यांनी कबूल झालेले आहे तर कमीत कमी त्या कबूल झालेल्या माणसांनी तरी मला पैसे द्या बरं का. बाकी तर सगळ्या गावात तुम्ही भारी डोळे
क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुम जय जय गेले आता उठावे से मना इथे वाडे कापणे येते सापडले आता उठावे से मना इथे मोग गेला निवारे